कितीही कपाटामध्ये चांगले कपडे पडेल असू द्या आणि कितीही चांगले आपण आणू द्या आणि एकदाही घातलेलं नसू द्या, तरी आपल्याला जर कोणी विचारलं ना कपड्यांचं, तर माझ्याकडे जास्त काही कपडे नाही वापरायला, घ्यायचे आहेत मला. सेम तुमचं आणि माझं तसंच आहे बघा. तर आता निघायचं आहे गावाकडं. गावाकडं निघायच्या पहिले एक गोष्ट आहे, ते तुम्हाला सांगते. 5 वर्षापासनं जी इच्छा होती ती फायनली या 1-2 दिवसात पूर्ण होणार आहे बघा. तर ती इच्छा काय आहे? तर अक्कलकोटला जायची. हो, निघालो आहोत बघा अक्कलकोटला. तिकीट वगैरे बुकिंग झाली आहे. तसं तर माझं 15 दिवस इथे काही काम नव्हतं, पण मला अक्कलकोटला जायचं आहे म्हणूनच मी थांबले बघा. आता इकडे येणं होणार नाही. अक्कलकोटवरनं रेल्वे नाही बघा आम्हाला जायला. तर मग मुंबईवरनं रेल्वे आहे. तर मग आम्ही पहिलेच तिकीट बुकिंग केले. यायचे आणि जायचे दोन्हीही कडचे तिकीट बुकिंग झालेले आहे पहिलेच. त्यानंतर आता मला जे कपडे तिथं घालायचे, जे मी घालून जाणार आहे किंवा मला घालायचे नाही, ते सगळे गोणीत भरणार आहे, जे मला लागणार नाही येते आणि मला घेऊन जायचे ते मी एका बॅगमध्ये भरणार आहे. आता मला काय काय लागणार ते सुद्धा मी घेऊन जाणार आहे. एक सांगते तुम्हाला, की ज्यावेळेस स्वामी सेवेमध्ये आले होते त्यावेळेस मनात एक इच्छा होती, की जाईल म्हणजे स्वामींची मूर्ती आणन तर अक्कलकोटवरनंच आणन आणि स्वामींचे 11 गुरुवार करेन तर अक्कलकोटवरनं आल्यावरच करेन. आणि खरंच माझं ते स्वप्न पूर्ण होतंय बघा. तर मी ह्या गोष्टी मनातल्या मनात भरपूर दिवसापासून बोलत आले, पण आता होणार आहे. तर मनात खूप उत्साह आहे, की स्वामींच्या दर्शनाला जाणार आहे. स्वामींना प्रत्यक्ष भेटणार आहे. प्रत्यक्ष स्वामींना भेटणार आहे. स्वामींना विचारणार आहे माझ्या मनातले बरेचसे प्रश्न. स्वामींनी काय दिलं नाही, स्वामींनी भरपूर दिलं. जे उद्ध्वस्त आयुष्य होतं ते स्वामींनी सावरलं. एकटे असताना जे जगत आले, जे परिस्थिती बघत आले, जे घडत आलं आयुष्यामध्ये, ते स्वामींकडे बघून बऱ्याचशा गोष्टी माघारी सोडून दिल्या आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी घेतल्या आणि स्वामींच्या भरोश्यावर मागच्या गोष्टी सोडून दिल्या. तर मग कपडे वगैरे सगळे आवरले बघा. अशा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.